नमस्कार. CTETच्या 22व्या आवृत्तीच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी ही परीक्षा किती महत्त्वाची असते हे वेगळ्याने सांगायला नको. आज आपण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत सूचनेचं अगदी अचूक आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. लक्षात घ्या, यावेळेस काही अत्यंत कडक नियम आणि डेडलाईन्स आहेत जे समजून घेणं अगदी मस्ट आहे. चला तर मग थेट मुद्द्याकडे वळूया. आपण सगळेच परीक्षेच्या अभ्यासावर पूर्ण फोकस करतो हे साहजिकच आहे, पण प्रशासकीय नियम आणि अटींकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेत नेमक्या कोणत्या लपलेल्या तारखा आहेत हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा फॉर्म भरताना झालेली अगदी छोटीशी चूक किंवा डेडलाईन मिस केल्यामुळे खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे ह्या प्रशासकीय चक्रव्यूहातून सुरक्षितपणे कसं बाहेर पडायचं हेच आज आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. आता कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा मूळ पुरावा पाहणं कधीही चांगलं, बरोबर? 8 मे 2026 रोजी CBSEने जारी केलेली ही अधिकृत सार्वजनिक सूचना बघा. आज आपण ज्या काही तारखा आणि कडक नियमांबद्दल बोलणार आहोत ते सगळं थेट याच दस्तऐवजातून घेतलं आहे. कोणतीही बाहेरची माहिती यात जोडलेली नाही, त्यामुळे हे विश्लेषण 100% अचूक आणि अधिकृत आहे याची तुम्ही खात्री बाळगू शकता. आता या परीक्षेची खरी व्याप्ती किती प्रचंड आहे याचा थोडा विचार करूया. 132 हा आकडा खूप काही सांगून जातो. ही परीक्षा देशाच्या कानाकोपऱ्यात तब्बल 132 वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी आयोजित केली जाणार आहे. या एका आकड्यावरूनच आपल्याला या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या आणि प्रशासकीय आव्हानाच्या मोठ्या प्रमाणाची कल्पना येते. इतक्या मोठ्या स्तरावर कोणतीही गोष्ट सुरळीत मॅनेज करणं हे नक्कीच सोपं काम नाहीये. आणि थांबा, फक्त 132 शहरच नाहीत, तर हा 20चा आकडाही तितकाच महत्त्वाचा आहे. ही परीक्षा 20 वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये होणार आहे. विचार करा, इतकी शहरे, इतक्या भाषा आणि तेही एकाच वेळी. हे सगळं सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडायचं असेल तर प्रशासकीय यंत्रणेला किती अचूक काम करावं लागत असेल. आणि नेमक्या याच कारणामुळे बोर्डाचे नियम अत्यंत कडक आणि अपरिवर्तनीय असतात. इथे कसलीही सवलत मिळत नाही हे आपण समजून घेतलंच पाहिजे. आता सर्वात महत्त्वाच्या टाईमलाईनकडे वळूया. घड्याळाचा काटा अत्यंत वेगाने फिरतोय. 11 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी धोक्याची घंटा म्हणजे 10 जून 2026 ही अर्ज करण्याची अगदी शेवटची तारीख आहे. आणि समजा गडबडीत काही चूक झालीच तर ती सुधारण्यासाठी 15 ते 18 जून 2026 असा अगदी छोटासा करेक्शन विंडो म्हणजेच दुरुस्तीचा कालावधी दिला जाईल. या तारखा तुम्ही अक्षरशः डायरीत लिहून ठेवणं गरजेचं आहे. यात सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 जून रोजी रात्री 23:59 वाजेपर्यंत ही फक्त एक साधी वेळ नाही, तर ही एक फायनल लक्ष्मण रेषा आहे. बरोबर 11:59 सिस्टीम आपोआप बंद होईल. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची आणि फी भरण्याची ही खऱ्या अर्थाने शेवटची संधी आहे. त्यानंतर एका सेकंदाचीही मुदतवाढ मिळणार नाही. त्या वेळानंतर आलेला कोणताही अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही हे सूचनेत स्पष्ट केलंय. त्यामुळे एका गोष्टीची विशेष काळजी घ्या, या करेक्शन ट्रॅप किंवा दुरुस्तीच्या जाळ्यात अजिबात अडकू नका. बोर्डाने अत्यंत कडक शब्दांत सांगितलं आहे की 18 जून 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जात दुरुस्ती करण्याची परवानगी दिली जाणार नाही. फॉर्म भरताना काहीही चूक झाली तरी ती दुरुस्ती करण्याची एकमेव संधी 15 ते 18 जून याच दरम्यान असेल. त्यानंतर तुम्ही कितीही विनंती केली तरी शून्य उपयोग. तिथे कोणताही अपवाद चालणार नाही. त्यामुळे पहिल्यांदाच फॉर्म अतिशय शांतपणे आणि अचूक भरणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. बरं, एकदा का फॉर्म भरून झाला की पुढे काय? प्रवेशपत्राची म्हणजेच ॲडमिट कार्डची सर्वांनाच उत्सुकता असते. तर लक्ष द्या, अधिकृत सूचनेनुसार प्रवेशपत्र परीक्षेच्या फक्त 2 दिवस आधी ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे खूप आधीपासून त्याची वाट पाहत बसू नका. आणि हो, या परीक्षेचा निकाल बहुधा ऑक्टोबर 2026च्या शेवटी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. हे 2 महत्त्वाचे टप्पे अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील. आता एक खूप महत्त्वाचा कॅच पाहूया जो बोर्डाचा दूरदृष्टिकोन स्पष्ट करतो. परीक्षेची मुख्य आणि नियोजित तारीख रविवार 6 सप्टेंबर 2026 ही आहे. पण इथे एक मोठी अट जोडलेली आहे. जर देशभरातून येणाऱ्या अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त वाढली तर परीक्षा शनिवार 5 सप्टेंबर रोजी सुद्धा घेतली जाऊ शकते. हा एक बॅकअप प्लॅन किंवा स्पिलओव्हर आहे जो बोर्डाने सुरक्षतेसाठी ठेवला आहे. त्यामुळे तुम्ही या दोन्ही तारखांसाठी तुमची मानसिक आणि प्रवासाची तयारी ठेवणं केव्हाही शाणपणाचं ठरेल.
चला पुढे जाऊया. आणि हा मुद्दा अनेकांसाठी थोडा धक्कादायक किंवा गैरसोयीचा असू शकतो. या परीक्षेसाठी तुम्हाला तुमचं आवडतं परीक्षा केंद्र किंवा शहर निवडण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाहीये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. सीबीएसई त्यांच्या सिस्टमद्वारे पूर्णपणे रँडम किंवा यादृच्छिक पद्धतीने शहरांचं वाटप करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकदा शहर मिळालं की ते बदलून मिळण्यासाठी केलेली कोणतीही विनंती अजिबात स्वीकारली जाणार नाही. कारण काही असो, झिरो तडजोड. त्यामुळे याबाबत कोणतीही शंका मनात बाळगू नका. या सगळ्या कडक नियमांचा आणि तारखांचा विचार केल्यानंतर आता एकच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. तुम्ही अंतिम मुद्देपूर्वी तुमचा अर्ज सादर केला आहे का? या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे इथे वेळेला सर्वोच्च महत्त्व आहे. प्रशासकीय नियम कडक आहेत आणि मुदत खूप कमी. अगदी शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन होण्यासारख्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे तुमची सुवर्णसंधी हुकू शकते. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता त्वरित कृती करणं हेच आता आपल्या हातात आहे. तर आता तुमचं पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल काय असावं? लगेचच ctet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा, सविस्तर माहितीपत्रक म्हणजेच इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करा आणि ते काळजीपूर्वक वाचा. तुमचा ऑनलाईन अर्ज याच अधिकृत ठिकाणाहून तुम्हाला पूर्ण करायचा आहे. इतर कोणत्याही अपडेट्ससाठी किंवा माहितीसाठी cbse.gov.in या मुख्य वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि कोणतीही चूक न करता तुमचा अर्ज नक्की दाखल करा. आजचे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्व भावी शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.